आता हीच खिडकी बाकी राहिली होती. आता त्याची कसर काय सोडली नाही, ती पुरी करून घेतली. काय कसं सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. सगळं डेलीची नित्याची कामं झाली उरकून. स्वयंपाकाची मग आठवलं बाबा गुरुवारी साबुदाणे भिजत घालायचे. साबुदाणे भिजत घातले. साबुदाणे भिजत घालेपर्यंत ती बाई गेली माझी त्या डाळचाच पडायला चढून तिथं. तिला काही कोणी ठेवली नाही, ती स्वतः चढती उतरती असं होतं आहे. आता काय करावं, हिला कुठपर्यंत आवरावा म्हटलं. जरा थोडं माइंड फ्रेश होण्यासाठी चहा ठेवावा. चहा उकळला पण बाईचं इकडं जरा मूडच खराब झाला. तिनं काय मला काही चहा पिऊन दिलाच नाही, मी वतलंच नाही. आता ह्या बाबाचं वेगळीच काही आहे. उसं गावळ आलं का ह्या वाळात घातलेल्या शेंगा खरखर ओढून घेऊन येतो. आता पोरगीला झोपवलं. ह्या भांड्यांचा राडा उरकला बघा. हा भांड्यांना पिल्लं होतात. तिला काही पिल्लं होतात. ती बारकी मोठी सगळीच पिल्लं. एवढं उरकूनसुद्धा ती भांडी परत जेवल्यानंतर टब्बर भांडी घासा. म्हणजे एका दिवसात नुसतीच भांडी घासा, याचीच तर आहे. आणि नंतर सगळं उरकल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर तिला मी बेडवर ठेवली होती. ही बाई बेडवरच्या ह्याच्यावरून चढून खिडकीत जाऊन उभी राहिली होती. आणि मला पटकन आल्या घरात पोरगीच दिसली नाही. म्हटलं आता गेली बाई कुठं. बघते तर पडद्याच्या आडे एवढीच खिडकी राहिली होती कसर. आता ती कसर पुरी करून घेतली. आता काय म्हणायचं आता ह्या पोरीला, जिथं काही दिसन चढायचं ते तुर चढायलाच बघती. मग तिथं लागन का काय होईल का काही नाही, नुसतं इकडून चढ आणि तिकडून चढ. आता तिला चांगली हात देते आणि म्हणते चल बाई चल. नाही ती तिकडंच तोंड करते. नाही माणसाला इग्नोर करायला शिकते. मजा वाटली आता तिला त्या खिडकीत, कारण का तिकडनं हवा पण येते. आणि मग तिला म्हणलं चल, तर नाही म्हणती. आणि का तिला तिथंच थांबायचं आहे ना, असं आहे. मला क्षणात जरा आतमध्ये आल्यावर जरा भीती वाटली ना बाबा. पोरगी कुठं गायब झाली, बेडवर ठेवली होती गायब कुठं झाली. पोरगी बघावं तो उंदरासारखी जाऊन बसली खिडकीत. मंदिर मामा की जय. आता जेवायला घेतलं. मी तर खाली वाट्यावर जेवायला बसले आणि ही पोरगी ढाळ्याने चढून वरती गेली. दादा पण आहे तिचा तिथं. काय म्हणजे माणसाने कुठपर्यंत त्यांना सांभाळायचं, कुठपर्यंत काय करायचं. मानसिकता खरंच ढासळून जाते माणसाची. लहान पोरं सांभाळणं एवढं सोपं नाही आहे. लोकांना वाटतं ना तेवढं सोपं नसतं लहान पोरं सांभाळणं. फक्त तोंडाने बोलणं, 2 हातांनी करणं, याच्यात खूप अंतर असते. पोरं सांभाळणं, काम करणं एवढंच पॉसिबल होतं आहे. तेच मला माहिती कसं गर्दी येते. त्याच्यातूनही कोणी बोललं का मग असं बरोबर वाटत नाही बाबा. आपण एवढं करावं आणि कोणी बोलावं असं काही नसतं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर असतो. त्या माणसाची जागा घेतल्याशिवाय कोणत्याच गोष्टी आपल्याला समजत नाही. हे असं असतं नक्की. मग तिकडनं बघा ती रस्त्याच्या पलीकडे गेली. मग तेव्हा तिकडनं तिचे बाबा आले तिला घ्यायला. असं आहे. इकडे मी दही संपलं होतं. दही डब्यात दूध होतेपर्यंत बाईंनी इकडं सारावारा केला. म्हणजे अशी कुठं ठेवील आणि बाबा आता जी शांत राहील असं नाहीच राहिलं बाबा. काहीतरी काही ना काहीतरी कांड करीनच असं वाटतंय. केलं नाही केलं त्याचं बघा. आणि माझ्या बाबालाही अटकायला लागले. फक्त ते पाऊस येईन ते शेंगा भिजतील, ते पाऊस येईन शेंगा मस्ती. मग बाबा आणतोय आपल्या कढईने आणतोय, कशाने आणतोय. पावसाचा तर कुठं टिपका नाही किंवा आभाळाचा टिपका नाही. पण पाऊस उसक काय झालं का आणलं वडून पाऊस. शेवटी नाही का आता परत एकदा पहिल्यांदा कढईने वाहत होता, आता डायरेक्ट ते ओढूनच आणलं. ओढून आणलं तर आणलं. सांडलेल्या शेंगा म्हटलं बाबा शेंगा सांडल्यात का बघ असं म्हटल्यानंतर एक शेंगाही त्याने गोळा करून आणली. शेंगाचाही काय प्रश्न नाही, कुठंच काय नुकसान झालं नाही. आणि अशा जीवाला कळतंय बाबा आपल्याकडनं भिजन काय होईल, आपलं वडीत ताडीत घरात आणू द्या. असं त्यांनी घरात आणलं, असं काही केलं. शेंगा पॉसिबल होते तसं काम करू लागते. कधी इतकं काम वाढवतं ना ज्याला म्हणतात ते. असंच असते पोरासोरांचं काम वाढवायचं. काही किस्सा झाला माहिती का. आता ह्या उकडलेल्या शेंगा वळात घातल्या होत्या त्याने ना कच्च्या पण शेंगा त्याच्यात मिक्स केल्यात. म्हणजे आता खाणाऱ्याला कॉकटेल कॉम्बिनेशन लागेल. मग त्याच्यानंतर नाही ना
पोरीला जरा वेळ इकडून तिकडून खेळवली, काय झालं, आणि मग तिला झोपवली. मग म्हटलं झोपवली तर ही माणसं जातात शेताला, तोपर्यंत आल्यानंतर नाही ओरकायचं तर तोपर्यंत घेऊ दे उरकून. शेण भरून टाकलं, गोठा झाडून झुडून घेतल्या आणि मग बाग परत एकदा कचरा भरून टाकायला. ठीक आहे बाबा, भलंच हे आपण काम केलंच पाहिजे ना अशा हिशोबाने म्हणून. पण जर समजा बरंच नसलं, शरीरच साथ देत नसलं तर कशाचीच इच्छा राहत. मला खूप अजूनही आता मी तुमच्या संग व्हिडिओला व्हॉईस देते तरीसुद्धा माझा हात गुडघा इतका भयंकर दुखतो आहे ना. पण ज्याचं असतं ना, म्हणतात ज्याचं त्याला दुखणं असतं माहिती काय असतं ते. दुसरं काही फक्त ऐकण्याची भूमिका करू शकतो, बाकी काही होत नाही. त्याच्यामुळं समोरचं म्हणते ना माझं बाबा काहीतरी दुखतं आहे, तर खरंच त्याचं ज्युनियर दुखत असतं, कारण का कोणाला काही हौस आलेली नसती. चालते आता महिना शेण वैरून काढून झालं, घरात जार सगळं झाडून झालं. पण नंतर ना आठवलं बाबा मला लसणाच्या पाकळ्या काढायच्याच राहिल्या. मी काय परत ओट्यावर बसणार नव्हते, कारण का बुरबुर 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 लसणाचा कचरा इतका लहान आणि इतका बुरबुर उडणार असतो ना, तो कुठेही बुरबुर उडून जाऊ शकतो. परत झाडायला लागेल म्हणून म्हटलं नाही का, वरती रस्त्याला जाते आणि तिकडंच लसूण साफ करून आणते. काय त्याचं चाललंय, रस्त्याला जाऊनच लसूण साफ करायचं काम चाललंय. कारण का वारं खूप गोल आहे, तरीसुद्धा खाली पाकळ्या आल्यात, पण एवढ्या नाही आल्या. एवढं जर सगळ्या एकदम खाली पाकळ्या आल्या असत्या तर खूप डेंजर झालं असतं, म्हणजे कचरा झाला असता. त्याच्यामुळं ते काही आणलं नाही. हे बघा असं सोलून ठेवते. एक तर ते चटणीला होईन, नाही तर नाहीच. कशाला झालं नाही नेलं बाबा त्यांनी, तर मग हायचे मग त्याची चटणी हिरवी. पण चटणी खूप छान लागते. कधी मी केली चटणी बिटणीचा व्हिडिओ तर टाकेल नक्की बघा. असा रडत खडत उड्या मारीत आता बघा पोर कशी करते, काय कसं करतंय चाललं जे. ज्या हातावर पाय दिला रडतंय, कोण काशावर पाय देतं, काय होतंय. म्हटलं शेवटी ना भांडामांडी करण्यापेक्षा तिला घेतलं वरती आणि मग म्हटलं चल त्याच्यावर स्वयंपाक करू. आणि बाई बघा तर मी भाकर करते तसं दनादन हात इकडून तिकडून आपडते. तिला पण भाकर करायचीची बाई, कोण काय बसून ठेवत नाही माणसाला. वेळ आल्यावर सगळ्यांचं सगळं काय करायला लागतं, पण तोपर्यंत आहे आयुष्य जगून घे. असा होता माझा आजचा दिवस. नक्की बघा चॅनलवर.